सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर झालेला आहे आणि 12वी केमिस्ट्री बोर्ड पेपरचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आज 18 फेब्रुवारीला जो हा पेपर तुमचा झालेला आहे 2026 बोर्डचा, तर केमिस्ट्रीचा पेपरची लेवल कशी होती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. प्लस त्यासोबत तुमचा पेपर कसा गेलेला आहे ते मला एक वेळ कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पहा, या पेपरमध्ये आपण पूर्ण सोल्युशन इथं पाहणार आहोत. ओके, त्याचबरोबर पहा, 12वी फिजिक्स आणि फिजिक्ससाठीचं जे सोल्युशन आहे तुम्हाला या चॅनलवरतीच मिळणार आहे. तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही एक वेळ जाऊन इथं नक्की पाहायचा. ओके, त्याचबरोबर पहा, मॅथमॅटिक्ससाठी आता पुढचा जो नेक्स्ट पेपर आहे त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स राहतील बोर्ड एक्झामसाठी त्याचा व्हिडिओसुद्धा आजच इथं येणार आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल, होऊ शकते पॉसिबली काही वेळानंतर इथं येऊन जाणार आहे. म्हणून या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा, किंवा एक वेळ जाऊन चॅनलवरती तुम्ही नक्की चेक कर जा. संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चनचा. तर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात पहिले आपण सेक्शन ए मधले जे MCQ आहेत त्याचे आन्सर पाहूया. तर पहा, सगळ्यात पहिलं क्वेश्चन नंबर 1 मधलं MCQ आहे. द इलेक्ट्रोलाइट यूज्ड इन H2 and O2 फ्युएल सेल इज. याचं करेक्ट आन्सर होतं ॲक्वॅस KOH. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला सेकंड MCQ. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमिन इन HOBrO2 ऑक्सो ॲसिड इज. याचं आन्सर होतं बी नंबर ऑप्शन +5. त्यानंतर MCQ थर्ड नंबर याच्यामध्ये पहा, ॲसिटोनायट्रिल मे बी प्रिपेअर्ड बाय हिटिंग द फॉलोइंग रिॲक्टंट्स. याचं ऑप्शन करेक्ट होतं सी. यामध्ये मिथिल क्लोराईड विथ अल्कोहोलिक केसियन हे करेक्ट होतं. त्यानंतर 4 नंबरचं MCQ याच्यामध्ये पहा की द कार्बोनेटेड वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ. याचं करेक्ट ऑप्शन होतं सी, गॅस इन लिक्विड सोल्युशन. त्यानंतर 5 नंबरचं MCQ होतं. याच्यामध्ये द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज पर सेकंड. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज. याचं होतं करेक्ट ऑप्शन बी, फर्स्ट. त्यानंतर 6 नंबरचं MCQ होतं. याचं होतं अ सिस्टम रिलीजेस 10 किलोजूल ऑफ हीट अँड परफॉर्म्स 15 किलोजूल ऑफ वर्क ऑन सराउंडिंग्स, हेन्स द चेंज इन इंटरनल एनर्जी इज. याचं करेक्ट ऑप्शन होतं डी, -25 किलो जूल. ओके, त्यानंतर 7 नंबरचं MCQ याच्यामध्ये पहा, द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आयन जो दिला आहे तुम्हाला अँड, ओके, 2 आयन दिले आहेत आर. याचं म्हणजे लिंकेज जे होतं लिंकेज म्हणजे आयसोमर सांगायचं होतं ऑफ इच अदर, म्हणजे हे होतं तुमचं लिंकेज आयसोमर्स. ओके, ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. त्यानंतर पहा, 8 नंबरचा MCQ याच्यामध्ये द करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स अँड अमोनिया. म्हणजेच तुम्हाला सांगायचं होतं करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. ओके, बेसिक जे स्ट्रेंथ असते ऑफ अमाइन्स अँड अमोनिया याचे सांगायचं होतं. याचं ऑप्शन करेक्ट होतं डी नंबर. ओके, NH3 लेस दॅन R NH2 लेस दॅन R2 NH ग्रेटर दॅन R3 N हे करेक्ट ऑप्शन इथं होतं. ओके, सो त्यानंतर पहा, याच्यामध्ये 9 नंबरचं MCQ होतं. 9 नंबरमध्ये अमॉंग्स द फॉलोइंग 3D सिरीज एलिमेंट्स हॅव्हिंग हायेस्ट व्हॅल्यू ऑफ फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, ओके, इज. ऑप्शन होतं झिंक, ए ऑप्शन करेक्ट. त्यानंतर 10 नंबरचं MCQ याच्यामध्ये पहा, द POH ऑफ 0.01, ओके, HCl सोल्युशन इज. याचं करेक्ट ऑप्शन होतं ऑप्शन नंबर डी, 12. ओके, सो हे करेक्ट आहेत 10 MCQ. तुम्ही किती MCQ करेक्ट सॉल्व केले आहेत मला कॉमेंट्स डाऊन इथं नक्की करा. ओके ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये होता क्वेश्चन नंबर 2 याच सेक्शनमधला पहा. जसं की फर्स्ट क्वेश्चन होता, राईट द नेम ऑफ प्रोडक्ट ऑप्टेन व्हेन सेलेनियम इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल. याचं करेक्ट ऑप्शन होतं की मॅग्नेशियम सेलेनाइड. ओके, मॅग्नेशियम सेलेनाइड MgSc. तुम्ही असं सुद्धा लिहिलं असेल तर करेक्ट आहे, किंवा मॅग्नेशियम सेलेनाइड असं कम्प्लिटली शब्दामध्ये लिहिलं असेल तर ते करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड पहा, राईट द SI युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटचं SI युनिट होतं, ओके, पर मीटर. ओके, मीटर इनवर्स याला म्हणतात, किंवा 1/m जरी तुम्ही लिहिलं असेल तरी ते करेक्ट आहे, किंवा M इनवर्स लिहिलं असेल तर हे दोन्ही सारखेच आहेत. पर मीटर याचं ऑप्शन करेक्ट होतं. अँड थर्ड नंबर पहा, राईट द नेम ऑफ रेडिओ एलिमेंट इन लॅन्थेनाइट सिरीज. ओके, याचं करेक्ट आन्सर होतं प्रोमेथियम. ओके, PM, प्रोमेथियम हे इथं करेक्ट होतं. नेम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर 4 नंबरचं क्वेश्चन पहा, कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन दिली होती ती तुम्हाला कंप्लीट करायची होती. जसं पाहू शकता याच्यामध्ये रिॲक्शन दिली. ओके, याच्यामध्ये करेक्ट जे आन्सर होतं सोल्युशन इथं क्वेश्चन मार्क होता, तर याचं होतं सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, सायक्लोहेक्झॅनॉल हा याचा प्रोडक्ट होतं रिॲक्शनमधला. ओके, त्यानंतर 5 नंबरचं होतं IUPAC नेम लिहायचं होतं तुम्हाला. IUPAC सिस्टम जे असते नेमिंग सिस्टम त्यानुसार. त्याच्यामध्ये पहा, याचं करेक्ट आन्सर होतं 2, ओके, हायड्रॉक्झी बेन्झाल्डेट. ओके,
2 हायड्रॉक्झी बेन्झाल्डेट याचं करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन पहा. कॉपर हॅज FCC स्ट्रक्चर विथ एज लेंथ 495 pm. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम इन PM? ओके, सो याचं करेक्ट आन्सर होतं, फॉर्म्युला यूज करायचा होता R=A/2√2. ए म्हणजेच काय झालं 495, 495/2 इंटू √2 म्हणजेच काय 1.414. सो याचं मल्टिप्लिकेशन सोल्युशन केलं तर याचं करेक्ट आन्सर येते 175 PM. ॲप्रॉक्सिमेटली याचं करेक्ट आन्सर हे आहे. ओके, सो हे करेक्ट होतं. त्यानंतर पहा 7 नंबरचा क्वेश्चन. राईट द केमिकल नेम ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉनचं केमिकल नेम लिहायचं होतं, तर याचं आन्सर होतं पॉलीटेट्राफ्ल्युरो इथिलीन. ओके, पॉलीटेट्राफ्ल्युरो इथायलीन. ओके, पॉलीटेट्राफ्ल्युरो इथायलीन. ओके, पॉलीटेट्राफ्ल्युरो इथायलीन हे याचं करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन पहा. राईट द नेम ऑफ नॅनो पार्टिकल विच ॲक्ट्स ॲज अ हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरियल डिसइन्फेक्टंट. याचं करेक्ट ऑप्शन होतं, आन्सर होतं सिल्वर नॅनो पार्टिकल्स. ओके, AG नॅनो पार्टिकल. AG म्हणजे सिल्वर होते. ओके, सो याचं हे करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्टमध्ये सेक्शन बी होता. सेक्शन बीमधले आपण काही क्वेश्चन पाहूया इथं. ओके, तर पहा कोणते क्वेश्चन आहे. जसं की पहिला आहे इथं डिफाईनवाला. डिफाईनमध्ये आयसोमॉर्फिझम हे याची डेफिनेशन लिहायची होती. आयसोमॉर्फिझमचं डेफिनेशन अशी होती की द फिनॉमिनॉन व्हेअर 2 or more सबस्टन्सेस हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. ज्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असते त्यांना आयसोमॉर्फिझम म्हणतात. त्यानंतर युनिट सेल डिफाईन करायचं होतं. युनिट सेलची डेफिनेशन पहा. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड ओके इज कॉल्ड युनिट सेल. हे करेक्ट होतं. त्यानंतर पहा याच्यामध्ये एक्सप्लेन द ट्रेंड्स इन द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स. ग्रुप 17 मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचे तुम्हाला प्रॉपर्टीज काही होते ते सांगायचे होते. जसं की ॲटॉमिक रेड आहे. आता ग्रुप 17 मध्ये ग्रुप इथं म्हणत आहे. ओके, तर ग्रुप 17 मध्ये जे ॲटॉमिक रेड आहे त्याचं काय होते पहा. इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप ॲज न्यू शेल्स आर ॲडेड. आहे ना, जसं आपण हे ग्रुप आहे, ग्रुप नंबर 17 आहे समजा. ओके, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स तुम्हाला आहेत, तर जसं आपण डाऊन येतो खाली येतो त्याच्यामध्ये एक एक शेल इथं न्यू शेल ॲड होत जाते. ओके, सो त्यामुळे काय होते की ॲटॉमिक रेडियस काय होते इन्क्रीज होते. हे तुम्हाला ट्रेंड लिहायचं होतं, क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर पहा सेकंड नंबरचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पहा डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, सो डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे डिक्रीज होते डाऊन द ग्रुप आणि फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर पहा एक अजून आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये. ओके, सो याच्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 5 नाही, क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 मध्ये राईट द रिॲक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन ग्लुकोज. ब्रोमीन वॉटर आणि ग्लुकोजची रिॲक्शन लिहायची होती. तर याच्यामध्ये पहा रिॲक्शन कशी लिहिलेली आहे. ओके, पाहू शकता तुम्ही की C6H12O6. ओके, सो प्लस आणि ऑक्सिजन. ओके, सो याच्यामध्ये पहा Br2 लिहायचं होतं आणि खाली H2O लिहायचं होतं. रिॲक्शनचे जे कॅटलिस्ट जे असतील रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात ते. त्यानंतर हे प्रोडक्ट आहे इथून CH2OH इन ब्रॅकेट CHOH. ओके, ओके बाय 4. त्यानंतर COOH. हे तुम्हाला हे करेक्ट आन्सर होते याचं रिॲक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन ग्लुकोज. ठीक आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, सांगतो अजून. पहा 8 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला न्यूमरिकल होतं. याच्यामध्ये पहा की पाय WRT/mv याचं ॲप्रॉक्सिमेटली आन्सर होतं 0.196 ATM. ओके, 196 ATM होतं. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन होता. ओके, 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पहा की राईट मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ऑफ फॉलोइंग प्रोसेस. याच्यामध्ये पहा आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेससाठी हे होतं ΔV=0 आणि ΔU=QV. त्यानंतर एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये Q=0 आणि ΔU=W. हे तुम्हाला असं लिहायचं होतं. तर पहा अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जेवढे आन्सर मला सांगायचे होते पेपरमधले मी तेवढे सांगितलेले आहेत. ओके, सो तुम्हाला कसा गेला आहे पेपर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जे मी आन्सर तुम्हाला सांगितलेले आहेत ते किती करेक्ट आलेले आहेत हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ओव्हरऑल पेपर तुमचा कसा गेला ते सुद्धा कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, सो अशा पद्धतीनं हे सोल्युशन झालं. जे मला सांगायचं होतं ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन याच चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशनवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.